दिवंगत नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यावरती शोककळा पसरली। स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विशेष प्रेम असलेल्या येवला मतदारसंघात आज सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वपक्ष शोकसभेचं आयोजन कैलासवासी माधवराव पाटील संकुल या ठिकाणी करण्यात आलं होतं। सदर शोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, शिवसेनेचे कुणाल दराडे, शिवसेनेचे नगरसेवक रुपेश दराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर व महेश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेटकाले यांच्यासह शिवसेना शिंदेगड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, येवला तालुका खरेदी विक्री संघ, येवला मर्चंट बँक संचालक, येवला नगरपालिका नगरसेवक तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर शोकसभेत माणिकराव शिंदे यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला दिवंगत अजितदादा पवार यांचं नाव द्यावे अशी मागणी केली। तसेच बाजार समितीत अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील शिंदे यांनी दिली। सदर शोकसभेत उपस्थित असणाऱ्या सर्व पक्ष पदाधिकारी यांनी सदर मागणी योग्य असून आमचा पाठिंबा आहे आणि हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले आहे। सदर मागणीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर तसेच महेश काळे यांनी देखील अनुमोदन देऊन आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली आहे। आज या ठिकाणी शोकसभेचं आयोजन माणिकराव शिंदे, मी स्वतः, त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इतर सर्वांच्या माध्यमातून केलेलं होतं। या शोकसभेत अनेकांनी आपले विचार मांडत असताना मी या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करून त्या ठिकाणी दादांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा असा मांडलेला ठराव या सभेने सर्वानुमते मंजूर केलेला आहे। या प्रस्तावाला शिवसेनेचे जे इथले स्थानिक जे दराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनी हा प्रस्ताव मान्य केला। त्याप्रमाणे या प्रस्तावाचा पाठपुरावा देखील करून दादांची या येवले तालुक्याकरता असलेलं योगदान आणि त्याची आठवण जपण्याचा आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। हे या शोकसभेमध्ये मला आवर्जून सांगावं लागतं आणि दादांच्या जाण्याने झालेलं महाराष्ट्राचं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे हे तर सर्वांनी मान्य केलेलं आहे। तेव्हा दादांच्या मृतात्म्यास चिरशांती लावावी अशी या ठिकाणी मी प्रभूचरणी प्रार्थना